टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दर मंगळवारी आमदारांची बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी या निवासस्थानी पार पडत असते। या बैठकीमध्ये मतदारसंघातले प्रश्न असतील किंवा सरकारने केलेली कामं असतील ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदाराला मार्गदर्शन केलं जातं। पक्ष संघटनेतले जे काही उपक्रम असतील त्या राबवण्याच्या सूचना हे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेब या दोघांकडून दिल्या जातात। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने सदस्य नोंदणी अभियान राबवण्यासंदर्भात अजितदादांनी मार्गदर्शन केलेले आहे। त्याचबरोबर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 1 मे रोजी महाराष्ट्र महोत्सव जो साजरा करणार आहे त्या महोत्सवाचं महाराष्ट्रभर कशा पद्धतीने उपक्रम राबवायचे त्याची माहिती अजितदादा पवार यांनी आमदारांच्या बैठकीमध्ये दिलेली आहे। आजची बैठक ही महत्त्वपूर्ण होती कारण येणाऱ्या 1 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संयुक्त महाराष्ट्र होऊन 65 वर्षे झाल्यात आणि ही 65 साजरा करण्याचा मोठा मानस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केलेला आहे। या संदर्भात प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी अधिकृतपणे माहिती आपल्याला सांगितलेलीच आहे, पण आजच्या बैठकीमध्ये जिल्हावार, विभागवार आणि राज्यस्तरावर कशा पद्धतीचं नियोजन पक्षाकडून करण्यात येणार या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। आगामी महापालिका निवडणुका म्हणून काय चर्चा झाली का त्यामध्ये? पक्ष संघटन वाढीसाठी, बळकटीसाठी स्थानिक आमदारांना त्या ठिकाणी जे आपल्या विचाराचे चांगल्या प्रतिमेचे लोक आहेत त्यांना पक्षामध्ये सामावून घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जास्तीत जास्त जागावरती निवडून येण्याचा संकल्प हा आमच्या बैठकीमध्ये झालेला आहे। बैठका या नेहमी पक्ष संघटनात्मक आढावा होतात, त्याच्यामध्ये निवडणुका कधीही लागू द्या आपली तयारी असायला पाहिजे या उद्देशानं वारंवार आढावा घेऊन त्याच्यात पुढे काय करायला पाहिजे यावरती मार्गदर्शन नेते करत असतात। त्या वक्फ बोर्डासंदर्भात एक विधेयक मांडलं जाणार आहे, कसं बघतो त्याच्याकडे? ठाकरे गटाला कुठेतरी प्रश्न विचारला जात आहे महायुतीकडनं की ठाकरे गट सहमत आहे का किंवा सहमती दर्शवेल का? वक्फ बोर्डाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका हे प्रांताध्यक्ष साहेब मांडतील। वक्फ बोर्डाच्या बाबतीत अधिकृत भूमिका आमच्या पक्षाचे नेते मांडतील। उद्या मला वाटतं ह्याच्यावरती दादांकडून सुद्धा भूमिका मांडली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।